नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 28 डिसेंबरला आलेला आहेत दुसरा पौष रविवार. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पौष रविवारची आदित्य रानूबाईची कहाणी सांगणार आहे. एकदा की पौष महिना सुरू झाला की प्रत्येक रविवारी आपल्याला सूर्यनारायणासाठी एक व्रत करायचं असतं आणि त्या व्रताचं नाव आहे आदित्य रानूबाई व्रत. हे व्रत करत असताना आपल्याला आदित्य रानूबाईची कहाणी वाचायची असते आणि ती कुणाला तरी सांगायची देखील असते. कहाणी ऐकल्यानेच आपल्याला या व्रताचं पुण्यफळ मिळत असतं. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला तीच कहाणी ऐकायला मिळणार आहे. तेव्हा ही कहाणी संपूर्ण ऐका आणि इतरांना नक्की शेअर करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम सूर्याय नमः नक्की लिहा. तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग कथेला सुरुवात करते. ऐका आदित्य रानूबाईची कहाणी. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण राहत असे. तो दुर्वा आणायला रानात जात होता. तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणाने विचारले, काय ग बायांनो, कसला वसा वसता तो मला सांगा. त्या म्हणाल्या, तुला रे वसा कशाला हवा, उठशील मातशील घेतला वसा टाकून देशील. हा म्हणाला, नाही नाही, तसे मी करणार नाही. उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. काय वसा वसता ते मला सांगा. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मासी पहिल्या आदित्यवारी न बोलता उठावं. सैचिल वस्त्रासही स्नान करून अगोदर पाणी आणावं. विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी. 6 रेघाचं मंडळ करावं. 6 सुतांचा तातू करावा. त्यास 6 गाठी द्याव्यात. पानं फुलं वाहावं. पूजा करावी. पानाचा विडा, फुलांचा झेला, दशागांचा धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. 6 मास चाळावी. 6 मास पाळावी. मागी रथसप्तमी संपूर्ण करावी. संपूर्णास गुळाच्या पोळ्या, बोरणांची खीर, लोणकढं तूप असावं. मेहून जेव सांगावं. असेल तर चिरगोळी द्यावी. नसेल तर जोडगळसरी द्यावी. तेही नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणाने केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाले. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावून पाठविले. ब्राह्मण खूप घाबरला, थरथर कापू लागला. तेव्हा राणी म्हणाली, घाबरू नका, कापू नका. तुमच्या मुली आमच्या येथे द्या. आमच्या गरिबाच्या मुली तुमच्या घरी कशा द्याव्यात? दासी कराल, बटीक कराल. राणी म्हणाली, बटीक करत नाही. राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गेश्वराच्या महिन्यात ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली आणि दुसरी प्रधानाच्या घरी दिली. पण गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी लेकीनं बसावयास पाट दिला. पाय धुवायला पाणी दिलं. म्हणाली, बाबा गूळ खा, पाणी प्या. ब्राह्मण म्हणाला, गूळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करवायची आहे, ती तू ऐक. तुमची कहाणी ऐकायलाच मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. हे ऐकून ब्राह्मणाच्या मनात राग आला. तोच राग मनात धरून ब्राह्मण तिथून निघून गेला आणि प्रधानाच्या घरी आला. वडिलांना पाहताच लेकीनं बसायला पाट दिला. पाय धुवायला पाणी देऊन गूळ पाणी दिलं. गूळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, तू अगोदर ऐक. तुमची कहाणी नको तर कोणाची ऐकू. ती घरात गेली. उतरंडीची 6 मोते आणली. 3 आपण घेतली व 3 वडिलांच्या हातात दिली. वडिलांनी सांगितलेली कहाणी मन लावून एकाग्रतेने ऐकली. नंतर जेवून खाऊन वडील आपल्या घरी आले. बायकोनं मुलीचा समाचार विचारला. जिनं कहाणी ऐकली नाही ती गरीब आणि दुःखी कष्टी झाली आणि जिनं कहाणी ऐकली ती मोठ्या सुखात आहे. इकडे जी गरीब झाली होती तिनं आपल्या मुलांना श्रीमंत मावशीकडून काही दिलं. नंतर घेऊन येण्यास सांगितले. पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. तेथे प्रधानाच्या दासी होत्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे, काय आला आहे, फाटकं नेसला आहे, तुटकं पांघरलं आहे, तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे. परसदारानं घेऊन या. आणि यावर परसदारण घेऊन आल्या.
नाहू माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेव खाऊ घातलं, कोहळा पोखरून होन मोहोरा भरल्या व सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितलं. वाटेनं जात असता सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला व हातातल्या कोहळा काढून नेला. घरी जाताच आईनं विचारलं, मावशीनं काय दिलं? दैवान दिलं, पण कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं, पण ते सर्व गेलं. दुसऱ्या अधितवारीत दुसरा मुलगा गेला. प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं. नाहू माखू घातलं, नेसायला पितांबर दिला, जेव खाऊ घातलं, काठी पोखरून मोहोरांनी भरून दिली व न विसरता सांभाळून घरी नेण्यास सांगितली. वाटेतच सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला व काठी काढून घेतली, घरी गेला. घडलेली गोष्ट राणीला सांगितली. दैवानं दिलं, पण कर्मानं नेलं. तिसऱ्या अधितवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाने घरी नेऊन त्याचा योग्य आदर सत्कार केला व नारळ पोखरून होना मोहरांनी भरून दिला व सांभाळून घरी नेण्यास सांगितले. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला. तोच नारळ गडगडत विहिरीत पडला. घरी जाऊन आईला म्हणाला, आई ग, मावशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व बुडालं. चौथ्या अधितवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखंच राणीनं घरी नेलं. त्याचा योग्य आदर सत्कार केला. त्याला दह्याची शिदोरी होना मोहोरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला व शिदोरी घेऊन गेला. घरी येऊन आईला सांगितलं, आई, मावशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व नेलं. पाचव्या अधितवारी आपण उठली. तळ्याच्या काठी उभी राहिली. दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदरानं घरी नेलं. नाहू माखू घातलं, साडी चोळी नेसायला दिली. प्रधानाची राणी अधितवाराची कहाणी ऐकू लागली. काय वसा करतेस ते मला सांग. बहीण म्हणाली, वडिलांची कहाणी ऐकली नाही म्हणून तुला दारिद्र्य आले. राजाच्या राणीनं यावर उपाय विचारला तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजाने छत्र चामर देऊन बोलावणं केलं. राजा येताच ती घरी यायला निघाली. एकमेकींना बहिणींनी अहेर केलं. वाटेनं निघाली. पहिल्या मजले स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान देखील वाढून घेतलं. तीच कहाणीची आठवण झाली. हाकार केला, डांगोरा पिटला. कोणी उपाशी आहे का शोधण्यास सांगितले. कोणी उपाशी नव्हता. वाटेनं एक मोळी विक्या चालत होता. त्याला कहाणी ऐकायला बोलवलं. तो मोळी म्हणाला, तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ? माझं पोट भरलं पाहिजे. असं म्हणून तो राणीकडे आला. राणीनं 6 मोते घेतली. 3 त्याला दिली व 3 आपल्या हातात ठेवली व मनोभावे कहाणी सांगितली. त्याने मोठ्या भक्तीने ऐकली. त्याची मोळी सोन्याची झाली. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्यास किती मोठं फळ मिळेल? काय वसा आहे तो सांगा. राणीनं तो उतणार नाही, मातणार नाही याची कबुली करून घेतली व वसा सांगितल्या. नंतर दुसऱ्या मजलेस राणीनं स्वयंपाक केला. मुलांना, राजाला वाढलं. आपलं पान देखील वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. हकार करून कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. माळ्याच्या विहिरीला पाणी लागत नव्हतं. त्याचा मळा पिकत नव्हता. असा एक माळी चिंता करीत बसला होता. त्याला कहाणी ऐकण्यास बोलवलं. तो आला. राणीनं 6 मोते घेऊन 3 आपण घेतली व 3 माळ्याला दिली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. त्याने चित्तभावे कहाणी ऐकली. मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्यास काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. तिसऱ्या मजले स्वयंपाक केला. मुलांना वाढलं, राजाला वाढलं. आपलं पान देखील वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. नगरात कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. एक म्हातारी व तिचा मुलगा वनात गेला होता. एका डोहात बुडाला तर एका सर्पानं खाल्ला म्हणून ती चिंताक्रांत होऊन बसली. राणीनं तिला कहाणी ऐकण्यास बोलवलं. राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली. तिची दोन्ही मुलं आली. कहाणी ऐकण्याचं एवढं फळ, तर वसा घेतल्याचं फळ मोठंच असणार. तेव्हा वसा सांगण्यास सांगितलं. मग राणीनं तिलाही वसा सांगितला.
चौथा मजल्यात स्वयंपाक करून मुलाला राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. काना डोळा मासांचा गोळा, हात नाहीत पाय नाहीत असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालता होता तो उताना केला. 6 मोते दिली. 3 मोते त्याच्या बेंबीवर ठेवली. 3 मोते आपण घेतली. राणीने सांगितलेली कहाणी त्याने ऐकली. त्याला हातपाय आले. देह दिव्य झाला. त्याने हे राणीला वसा विचारतात राणीनं त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामाला घरी स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोह गंगाळं पाणी तापवलं. षडस पक्वान्न जेवायला केली. सूर्यनारायण भोजनास बसले आणि त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते रागवले. राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिने अधितवारी वळचणीखाली बसून केस विंचरले. काळं चवाळं डोईचा केस. वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मोळी विक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, कानाडोळा मासाचा गोळा सर्वांना प्रसन्न झाला तसेच तुम्हा आम्हा सर्वांना प्रसन्न हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तर ही होती आदित्य राणूबाई व्रताची कहाणी. तुम्ही ही कहाणी शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.